पाहुणे काय झुके ना तू बोल. काय हो पाहुणे काय आहे ना अजून? काय महिना तीच तक चालली राव आज पाहुणे आहे ना राव. हा हा. ती तायडी पण आलेली आहे, ती पण आली का? बसली आणि मग हा 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 बर. फोन केलता का तुम्ही त्यांना? हा फोन केला तर ते म्हणले ना गावात आलो. मग कशी आहे ना अजून? हा येतील आता. दादा हो एवढी भारी मस्त साडी घातली ना, नवरदेव आला ना लगेच पसंत करत. तिला ना? हा 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 तुम्ही कशा बरे आहे ना? बरं बाई. तू कधी आली? आता 1 तासच झाले आले. मी काय माझ्या घांगशातच मला काय सुधरणार भाऊ. हा. नऊ त्यांना ना कोणी यायचं म्हणलं का तिथे घांगशात हा जस काय त्यांना जाणार सोयरीक बघायला. अरे ते काय आले ना पाहुणे. आले या पाहुणे या. राम राम. राम 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 राम. कस काय झाला प्रवास? चांगलं झालं. बस. मस्त हवेशीर आहे तुमचं. हा मग काय प्रॉब्लेमच नाही इकडे यायला. रस्ता असा चकाचक झाला का बसा. ऐका ना, मुलगा येईल का? येईल. नाही मी ये. मला पण थांब जरा. थांब जरा, तुला आणून तर 5 तास व्हायला लागला. गप ना मग. काय झालं पाहुणे? काय नाही, जोडीदार आहे ना माझा. हा का? हा. नाही म्हणजे मला वाटलं हे कोण आहेत मग? वडील येत. तुमचे वडील? तू मुलगा? माझे वडील का घरी. हा जोडीदार का? हा जोडीदार आहे माझा. हा. जास्त बोलत ते कुठं बी एवढं कळत, बारीक आहे ना अजून. हा. नाही लग्नाला आलेले. अरे दादा, त्यांना सांगा ना मुलीला बोलून घ्या म्हणून. हो पाहुणे, हो. मुलीला घ्या बोलून. वय ग घे ना बोलून. राजेश्री आल्या, चल लवकर. थोडं नमस्कार. ए, थांब जरा, तुला ना बघतो आता घरी. हा बाई पोरगी पाहुणे. आणि मग हा? ही मोठी. ही 2 नंबर. हा लग्न पण सोबत लावायचं. अरे बरं पाहुणे, काय मुलीला प्रश्न विचारायचा तुम्हाला? विचारा बरं प्रश्न. काय नाव काय तुझं? राजेश्री. भारी नाव आहे. स्वयंपाक पाणी जमतो का? हो सगळं जमतं मला. काय काय येत आहे? सगळं स्वयंपाक करते म्हणजे सांगतात. शेतातलं करता येतं का काम? हो खुरपायचं? दादा सगळे येतं पोरीला, सगळे. स्वयंपाक जमतो म्हणलं, सगळं येतं म्हणलं. आहे ना. पाहुणे हा तुम्ही विचारला आता मुलीला. मी विचारू का तुम्हाला काही प्रश्न? हा विचारा ना. हा? मुलगा काय करतो तुमचा? त्याचं ग्रॅज्युएशन झालंय. ग्रॅज्युएशन झालं का? हा. ग्रॅज्युएशन काय पाहुणे तुमचं? माझं नाव अक्षय. अक्षय का? आणि मी महेश. दादा त्याला घरी गेलो बघतो मी. आता करू दे नाटक. तुलाच नाही. शेती किती? शेती आहे ना 25 एकर आहे. आता काय ते विचारायचे नव्हते पण ते म्हणले मुलीला, आमच्या मुलीला विचारलं ते शेतीतलं काही काम वगैरे शेती काही भरपूर आहे आमच्याकडे. भरपूर आहे. हा अजून काय काय? JCB आहे, ट्रॅक्टर आहे, हा आणि सगळं म्हणजे सगळं व्यवस्थित आहे. सगळं ट्रान्सपोर्टचा पण उद्योग आहे. असं? हा बर ठीक आहे ते काय यांनी भरपूर मुली बघितल्या, मला पसंत पडत नव्हत्या. यांना का तुम्हाला? म्हणजे यांनी बघितल्या माझ्यासाठी. चांगलं हायपाय घर. हा. माझं पण आहे तसं. असं का? तुमची तारीफ करतो मी. तुमचं हायपाय घरी. अरे बाबू गप न होऊ दे ना. होत इथं करून मध्ये खोंब करतो. अक्षय, तू कशाला आणलं होतं? ते जोडीदार आहे आता काय आहे ते. काही प्रॉब्लेम आहे का तुमच्यात? नाही नाही तसं काही नाही. आम्ही जीवला की हा. लहानचे मित्र आहेत ते. त्यांनी माझ्यासाठी भरपूर गोष्टी सोडल्या तर. हा. सोडले? पुरी नाही पुरी? नाही 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 आता म्हणलं पुरी. हा. पुरी नाही, पुरी म्हणला असं. पुरी एका लग्नात आम्ही बसलो होतो ना, पुरी लागत होती. हा, पुरी नाही. बाकी काही नाही तसलं आपलं काही नादच नाही. मी कधी कोणत्या पुरीकडे बघत नाही. काय नाही मी म्हणजे तसं नाही. बेसन काहीच नाही आपल्याला. नाही. अजिबात नाही व्यसन करत. कधी कधी चालतं पण काही व्यसन काय? नाही करत. कधी कधी चालतं म्हणजे? नाही म्हणजे अरे म्हणजे तसलं काही नाहीये. म्हणजे एखादी हेच बसतं ना, याला नको म्हणत असतो मी कोणत्या गोष्टीला. तुमचा जोडीदार आहे तो? हा जवळ. तो बसतोय म्हणल्यावर मग तुम्ही म्हणजे कधी होतं त्याला. पाहुणे, आपणच बोलतो. मुलाला मुलीला काही बोलायचे प्रश्न विचारायचे असले तर नाही विचारू द्या. आमचं काही म्हणणं नाही, विचारू द्या. विचारा अक्षय. विचारतो पण इथं नाही, थोडं बाजूला जाऊ. बरं तसं करा. हा, चालतंय ना तुम्हाला? चालतंय काय अडचण नाही. आणि जरा सांभाळून बरं का. मी काय भांडण करतो. ऐक ना, सांभाळून. बोल ना. मग तुमचा ते मित्र म्हणला ना तुमचं काहीतरी आहे म्हणून, तसं काही नाहीये ना तुमचं? हा छे तसलं काहीच नाही. मी कोणत्या पुरीकडे बघतच नाही. आणि
ज्या पोरीकडे बघितलं ना ती पहिल्यांदा तूच आणि शेवटची तूच राहणार आहे. मला खरंच लय आवडली तू. मला पण तुम्ही आवडले. हा ना, हो म्हणजे आवडलं म्हणल्यावर आपलं लग्न होऊ शकतं. हो, घरच्यांनी मनावर घेतलं तर मग नाही, आपल्या दोघांची पसंती म्हणलं त्यांना काय येतं. तसं सांगावं लागेल ना आपण त्यांना. हा. तुला अजून काय काय आवडतं? मला असं भरपूर काय आवडत, पण सगळ्यात जास्त तुम्ही आवडले बरं का. आहेच मी तसा, आणि तू बी लय गोड आहे. हा मग आपल्या लग्नात डायरेक्ट गुलाबजामच करू त्यासारखी गोड. हा? ते बघायला लागले तर तिकडेच आपण जाऊ. हा, मग पसंती म्हणून सांगतो मी बी तू बी. हो चल मग. लग्न चाललंय. ते काय आलं? दादा पोरगी पसंत आहे मला. पसंत आहे ना? तुला पसंत आहे, तिला आहे तू पसंत. बाई तुला आहे का पसंत? पसंत आहे दादा मला. तात्या नमस्कार. काय रे गणेश? काय पाहुणे वगैरे आले की हा हे काय? आता लग्नाला सांगू ना तुला. कोणी नवरदेव आहे का? हा नवरदेव. अच्छा अच्छा. एक मिनिट येता का, थोडं पैशाचं काम होतं. हा, हा. वडिलांनी पाठवलं होतं मला एक तुमच्याकडे. बर आलो. कोणी आहे? हा ते शेजारी आपल्या पुतण्याचे पैशाचं व्यवहाराचं हा आहे. चालेल लवकर चालेल. बरं चालेल. लई घाई चालला, लई घाई चाललाय. ते 2 म्हशी दिल्या त्याला येतो. अहो ती माझी मावस बहीण आहे ना, हा ती ना यांच्या गावात दिलेली. मुलाच्या गावात दिलेली का? हा हा तर मी जात राहतो ना त्याच्याकडं, तर हा दिसतो तिथं. आणि याचं आहे ना कोर्टात काहीतरी चालू आहे. हा दिसतो म्हणजे हा कुठं दिसतो तिथं? हो त्याचं एक त्याला पोरगी आहे, त्याचं लग्न झालेलं आहे. या पोराचं हा बघायला आलेला आता. हा हा आणि त्यांच्यात कोर्टात आहे ना ते चालू आहे काहीतरी फारकतीचं चालू आहे. हम्म. बापरे. हा हा पूर्ण कमातो. ए राजश्री अश्विनी हा इकडे 1 मिनिट टपकेस. काय झालं दादा? हे काय म्हणतो बघ ना तुझं चुलत भाऊ. काय दादा काय झालं? अहो तुझं पोरग आहे ना, माझी मावशीची मुलगी ना त्याच्या गावात दिलेली आहे. आणि मी त्याच्याकडे जात राहतो, तर हा तिथं दिसतो मला. आणि याच आहे ना लग्न झालेलं आहे. काय? आणि त्याला एक मुलगी पण आहे. आणि त्यांचं कोर्टात काहीतरी भांडण पण चालू आहे वाटतं. हा सर हा. पाहिलं का, ऐकलं का? हा त्याला आहे ना आतमध्ये घ्या, असे तोडवायचे का बस फुल. परत हे ना दुसरीकडे कोणाकडे गेले नाही पाहिजे असं करायचं का बस. हो हा म्हणजे घरी त्याची बायको असून लग्न होऊन इथं आलाय. हो आणि एक पोरगी वरून. हा चला. काय झालं पाहुणे? सगळेच उठून गेले, पोरींना लगे बोलून घ्या. काय नाही ते ना पैसे घेऊन आलता गणेश. हा तर त्याला सांगितलं तर तो त्याला म्हणलं पैशाला, कारण आता मोजायला टाइम नाही, पाहुणे आलेले आहेत. हा बरं, मी येतो मग तात्या. हा ये भाऊ. बरं मी काय म्हणतो दादू, हे आपल्या तारीख कधी काढायची आणि ते काय लवकर करून टाकू आपण. करून टाकू ना. ते बघा मग तारखेचं काय. लवकर उरकून टाकू मग. हा हे बघा पाहुणे, तारीख बिरीख सगळी धरू आपण. ऐका ना दादा, आम्हाला जरा बोलायचंय. बोला ना. मुला संग ना. हा बिंदाचा. मग बोला ना. नाही तिकडं आड साईडला जा. हा काय? हा, जा ना तिथं. या लवकर. जपून बरं का. चांगला विचार हा बाई. काय विचारायचं राहिले आता? काय राहिलं? काय तरी असं थोडं प्रॉब्लेम. काय झालं? आयो तुझी पहिली बाईक आहे ना, तिला पोरगी आहे ना, आणि इथं मारले म्हणून सांगा. आलाय तसं नीट रस्त्याने निघायचं, नाहीतर आत तरी बाहेर काढून असं तांगड्या फसवून मारेल. आणि दादाला कसं जायचं कळलं? हा त्या बापाला पण आता घ्यायचंय. आणि तू कोणाला असं वागणार नाही, तुला अक्कल घडवली आम्ही, चांगलं कळलं ना? हा ते काय माझ्या बहिणीचं वाचून हा? काय नाही करायला. ती बरोबर बोलला मला. हा आणि हो हसत जायचं. कसं जायचं? हसत नाही. हा. हा लिख चल. आला मोठा. आयो तुला हसत आलं ते? हा? भारी मस्त सगळं. हा व्यवस्थित तुम्ही सांगितलेलं ना सगळं मस्त आहे. आवडली का तुला? आणि तुम्ही सांगितलेलं ना मग मी लक्ष ठेवीन. ऐका मामांजी. हो मामांजी ऐका ना, तुमच्या संग बी बोलायचं होतं थोडस.
हा पाहुण्याला घेऊन जा त्यांच्या संग माझ्या संग काय बोलायचं हा प्रायव्हेट बोलायचं म्हणजे हेच आपलं काय लग्नाचं असं तेवढं. सांगतात बाई. बोला ना, इथंच बोला नाही इथं बोलायचं आहे. दादा हा. सगळं विचारतात त्याला मशनरी बिशनरी कसं आहेत काय आहे, तुम्ही सगळं सांगा सांगा सगळं जा. तुम्ही सांगितलं मी सांगितलं ना बिघडलेले पण सांगितलं का अजून काही प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारायचे ते त्यांना माहित नाहीत है ना. मी काय म्हणतो राजेश, तू जा ना सगळे प्रश्न विचारलं चांगले हो चांगले चोख. सगळं उत्तर दिलं ना? हो हो पाहुणे ह्याला घेऊन जा याला विचारा नाही नाही मामांजी त्याला माहिती आहे सगळं मित्र आहे त्याचा मुलाचे वडील तुम्ही आहेत का ते बरं चला मग काय विचारायचं चल ताई चल जरा. चांगले प्रश्न विचारून घ्या हो हो चांगलेच. कसं आहे आयो बाबू बाबू आयो 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 नको आयो 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 बा आयो 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 काय झालं काय कुठे नालाय का हो हा चला निघा बापल्यात नालायक आहे. हा ही ना. कोणतं केस आहे ती काढून त्या पोरीला घेऊन या घरी. हा? कोण लग्न करतो का? हा? हो लोकांच्या लेकराचं वाटोळं करतात. पण झालंय काय? जागायचं लग्न झालेलं आहे. हा हो नको ना नको हो अक्षतामुळे झालं त्यामुळे झालं त्यामुळे झालंय अगं हे तर पहिलं लग्न झालेलं आहे पोरगे कोर्टात केस चालू आहे आणि भाडी इथं आलं लग्न करायला लोकांच्या लेखाचं वाटोळं करायला त्या घराला सांगितलं म्हणून बरं झालं माहिती का. बरं झालं ना माहित पडलं आता तू लग्न त्या पोरासंग माझं केलं असं वाटोळं. काय माणसं आहे ते काय जमाना आहे बाई बेनला जुगत करते ते धुतलं म्हणून त्यांना बरं झालं असं धुतलं ना नेऊन परत अशी करणार नाही. हा कधीच करणार नाहीत. बघा लय ना धुतलेकडे आता लय मारलेत लय पाहून गेले ते सगळं त्यांना एक तुम्ही आदल द्यायची ना फोनला पण नांदवायला अरे सोन्यासारख्या पोरीचं घर केलं असतं ते वाटोळ झालं असतं माहिती का आपलं हा? चौकशी करत नाही काय नाही आणतात. हा लय भामटे त्यांच्या डोळ्यावरूनच मी ओळखलं होतं असे करायचे ते दोघ जण मित्र आणि त्याच्यापेक्षा ते बाप भामटा. चला दादा मी पक्के चोर होते ते पक्के हा मी जाते एक तासात काढून आली मला पिन शाळेचं संध्याकाळी झाला बिरा बर 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 काढायचा चला चला आपलं घर. अगं जेवण करताय ना नको नको